ही जागा पवित्र आहे. त्या सुमारास सानपाड्याच्या मठस्थानात श्री विठ्ठल मंदिरात नाशिकजवळच्या घोटी गावाहून आलेले श्री प्रल्हाद नारायण देशमुख म्हणून एक योगी राहत असत. ते सिद्धी प्राप्त झालेले अधिकारी पुरुष होते. त्यांच्या भजनी बरेच लोक लागलेले असत. ते प्रश्न आणि पुढील भविष्यही सांगत. त्यामुळे प्रश्न इत्यादी विचारायलाही पुष्कळ लोक येत. मठस्थानात दत्त मंदिराच्या ईशान्य दिशेला एक खड्डा होता आणि त्याच्या कडेला एक औदुंबराचं झाड होतं. औदुंबराचं झाड असेल तिथे पाणी लागतं अशी लोकांची परंपरागत समजूत, पण नक्की खात्री होत नव्हती. तेव्हा या महाराजांना विचारून पाहावं या इराद्याने दादा सामंत मारुती पाटलांना बरोबर घेऊन महाराजांकडे गेले आणि म्हणाले, महाराज, हे पवित्र स्थान आहे, पण इथे पाणी नाही. हा ईशान्येला खड्डा आहे आणि त्याच्या कडेला औदुंबर आहे. त्यामुळे तिथे पाणी लागेल असं लोकांना वाटतं. तरी नक्की लागेल की काय ते आपण सांगा. पाणी लागल्यास पक्की विहीर बांधून पाण्याची कायमची सोय करण्याचा आमचा विचार आहे. तरी आपण पाहावं. महाराजांनी थोडा वेळ डोळे मिटून ध्यानस्थ राहून म्हटलं, साहेब, इथे औदुंबर असल्यामुळे पाणी असावं असं आपणा सर्वांना वाटतं, पण मला इथे पाणी दिसत नाही, तेव्हा खणू नका. दादा ठीक आहे म्हणून तिथून निघून जायला निघणार इतक्यात महाराज पुन्हा म्हणाले, साहेब, मला इथे लोक फार त्रास देतात. कोण प्रश्न विचारायला येतो, कोण आकडे विचारायला, तर कोण घोडे विचारायला. मी एकांतात बसून ध्यानधारणा करणारा मनुष्य आहे, पण हे सार्वजनिक स्थान असल्यामुळे इथे कोणाला अडवता येत नाही. मला उपासनेकरिता आणि वाचनाकरिता शांत खाजगी जागा पाहिजे. मला असं कळलं आहे की आपल्याकडे एक अशी जागा आहे, तरी तिथे येऊन राहू का? दादा म्हणाले, खुशाल या, काही हरकत नाही. ते ताबडतोब उठले आणि आपलं सामान घेऊन पायातील खडावा खाड खाड वाजवीत तडक बागेत आले आणि ज्या जागेवरचा दगड काढला होता तिथे उभे राहून म्हणाले, साहेब, ही जागा पवित्र आहे, इथे बसू का? दादांनी सांगितलं, आनंदाने बसा, मी आपल्याला हवी तशी सोय करून देतो. लगेच महाराजांनी एक नारळ आणवला आणि तिथे जमिनीत खड्डा करून श्री दादांच्या हातानेच पुरायला लावला. दादांनी ताबडतोब त्यावर खडक फोडून बाजूला ठेवलेल्या दगडांचा एक 12x12चा पक्का चौथरा बांधला. त्याच्या भोवती कारवीच्या भिंती उभ्या केल्या आणि वर पत्र्याचं छप्पर टाकून छोटीशी टुमदार घुमटी तयार केली. महाराजांनी त्या झोपडीत रामपंचायतन, लक्ष्मी आणि दत्त यांच्या तसबिरी ठेवल्या आणि ते तिथे नित्य पहाटेपासून भजन, पूजन, ध्यानधारणा, ज्ञानेश्वरी वाचन इत्यादी करीत असत. 1 वर्ष ते तिथे होते. नंतर 1933 साली गावी घोटीला त्यांच्या भावात जमिनीच्या वाटपावरून काही वाद उत्पन्न झाला असता त्याच्या निवाड्याकरिता म्हणून ते घोटीला गेले. ते परत आलेच नाहीत. जाताना श्री दादांना मात्र सांगून गेले, साहेब, मी 7 वर्षांनी परत येईन. शांताबाईंचे आगमन. श्री देशमुख महाराजांनी झोपडीत ठेवलेल्या 3 तसबिरी ते निघून गेल्यावरही तिथेच होत्या. त्यामुळे ते स्थान पवित्र राखलं गेलं. तिथे नित्य पूजा, धुपारती इत्यादी गोष्टी होऊ लागल्या. लोक हळूहळू दर्शनाला येऊ लागले. शांताबाईही सकाळ संध्याकाळ रोज येऊन दर्शन घेऊन नमस्कार करून जाऊ लागली. पण इतरांच्या येण्यात आणि तिच्या येण्यात जमीन अस्मानाचा फरक असे. इतर लोक फक्त दर्शनाकरता आणि नमस्काराकरता येत, पण श्री सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शांताबाईच्या मनात त्या स्थानाबद्दल एक गूढ अनामिक ओढ लागत चालली. त्या एकांत स्थानाने तिच्या मनाचा पक्का ताबा घेतला. इथेच बसून जप करीत राहावं असं तिला सारखं वाटू लागलं. त्यामुळे थोड्याच दिवसांनी तिने सर्वांची संमती घेऊन तिथे बसायला सुरुवात केली. ती घरातलं सगळं काम आटोपलं की तिथे येऊन सारा दिवस जप करीत बसे व रात्र झाली की झोपायला घरी जाई. तिथे तिने देवांच्या आज्ञेने आपल्या घरातल्यासारखेच विटांचं एक कुंड करून घेतलं होतं आणि त्यात अखंड धुनी पेटवून ती राममंत्राने हवन करीत राहायची. तिचा राममंत्राचा जप कोटींच्या मर्यादा ओलांडून केव्हाच पलीकडे गेला होता. त्याची जोड त्या हवनाला मिळाल्यामुळे ते कुंडही पावित्र्याने उजळून निघालं. 7 दिवसांची मुदत. एक दिवशी प्रत्यक्ष श्री राम येऊन तिला म्हणाले, बाळ,
तुझं जप तप ध्यान धारणा होम हवन सर्व ठीक चाललंय. सर्व देवता तुझ्यावर संतुष्ट आहेत. पण तुला संसार बंधनातून लवकर मुक्त व्हायला पाहिजे. तुझा उदयकाळ येऊ लागलाय. ब्रह्मांडात झेप घ्यायची, सर्वोच्च स्थानाकडे उड्डाण करण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे. त्याकरिता साधनेचा वेग तीव्र केला पाहिजे. अखंड समाधी योग साधला पाहिजे. सर्व देवता उतावीळ झाले आहेत. तू कुटुंबाच्या जबाबदारीतून पूर्ण मोकळी हो. सर्व लक्ष आराधनेकडे दे. मी तुला आजपासून 7 दिवसांची मुदत देतो. तेवढ्या अवधीत काय करायची ती तयारी कर. काय आवरायचं असेल ते आवर. कोणाला सांगायचं असेल ते सांग. तुझ्या भाऊ भावजयांना कळव. सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपव. 7 दिवसांनंतर तू कोणत्याही कामात लक्ष घालता कामा नये. शांताबाईंनी उत्तर दिलं, देवा, सर्व करते. आपलं म्हणणं मला मान्य आहे. मी संसाराची सर्व बंधनं तोडली. त्याप्रमाणे कुटुंबाला कळवते आणि आपल्या मुदतीतच अखंड साधनेकरिता मंदिरात हजर होते. तिने वेणबाईला सांगितलं, वेणे, देवाची आज्ञा मला झाली आहे. लवकरच मी घर सोडून बागेत कायमची राहायला जाणार आहे. मी संसाराची सर्व ओढ सोडली. वेणबाई म्हणाली, बाय, तू जातेस तर मीही तुझ्याबरोबर येते. मला तरी संसार कशाला पाहिजे. शांताबाईने दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व कुटुंबियांना उद्देशून समजावणीचं एक पत्र लिहिलं.